रेश्मा भाभी. लेखक नितीन थोरात. काय हो भाईजान, हल्ली तुम्ही येत नाही. काय राग बी आला का काय आमचा? क्या भाभी आप भी, तुमचा कसला राग येणार आम्हाला? उलट तुम्हाला बघितलं की दिवस कसा एकदम फ्रेश जातो बघा. सुबह सुबह चांद देखे ऐसा लगता है आपको देख के. चढवा आम्हाला हरभऱ्याच्या झाडावर. उगीच काहीतरी बोलायचं आपलं. आप क्या बोले भाभी जी, तुम्हाला किती बी सांगितलं तरी तुम्हाला खोटच वाटणार की. हा, माँ कसम, जन्नत लगती है आप, जन्नत. ग बसा, काय तर म्हणे जन्नत. माझ्यापेक्षा कितीतरी देखण्या बाया आहेत गावात. तुम्हाला बरी मीच जन्नत दिसते का? हा, या जन्नतला 2 लेकर आहेत म्हणलं. अरे भाभी जी, औरत का निखार तो बच्चे होने के बाद ही खिल उठता है ना. आम जितना पकता है उतनाच मीठा लगता है भाभी जी. बाई 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 बाई, यासीन भाईजान, जा बरं तुम्ही कोंबड्या कापायला. इथं दुकानात थांबून तुम्ही बोलत बसला तर पार विरघळून जाईन बघा मी. आत्ताच माझ्या अंगात गुदगुल्या व्हायला लागल्यात. बोलायला लागले की नुसतं मध टपकत असते तुमच्या तोंडातून. अरे भाभी जी, अगर सामने आपके जैसा हसीन जाम हो तो हमारे मुंह से तो शर्ट टपकेगा ही ना. खरंच बाई भाईजान, बायांना कसं इम्प्रेस करायचं ते तुमच्याकडून शिकलं पाहिजे बरं का. किती गोड गोड बोलता बाबा. हा, एवढं गोड बोलला तर बाया डायरेक्ट मिठीच मारते की तुम्हाला. आम्हाला दुसऱ्या कुणाच्या मिठीत जायची अजिबात इच्छा नाही. बस तुम्ही एकदा मिठी द्या, पुढचे 7 दिवस त्याचीच आठवण काढून जगू आम्ही. नाही 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 नाही, आज नाही जमणार बरं का. आज सगळे जागेत घरात. चुकून कुणी बाहेर आलं की वाट लागेल माझी. मागच्या वेळी घरातले झोपले होते म्हणून जमलं, पण आज नाही जमणार. रेश्मा भाभी असं म्हणेपर्यंत यासीननं त्यांच्या मुलायम हातावर हात ठेवला. भाभींनी आवंडाच गिळला. लटका नकार देत त्या यासीनच्या हातातून हात काढून घेत होत्या. पण यासीन काही हात सोडत नव्हता. भर दुपारी 12 वाजता यासीन रेश्मा भाभींच्या किराणा मालाच्या दुकानात आला होता. दुपारच्या वेळी गावात बऱ्यापैकी सामसूम असते. दुकानावर गिरायकांची वर्दळ नसते. त्यामुळे रेश्मा भाभींसोबत छान गप्पा मारता येतात. इकडं तिकडं हात लावून त्यांना त्रासही देता येतो. या विचारानं यासीन दुकानात येऊन थांबला आणि त्यांचं कौतुक करत त्यांना खुश करू लागला. यासीन गावातला 25 वर्षांचा चिकन सेंटर चालवणारा पोरगा. तर रेश्मा. Sample complete. Ready to continue?